नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। लेकी शिकणार की पाण्यासाठी जीव धोक्यात घालणार। धडगाव तालुक्यातील भमाना इथं झऱ्यातून पाणी आणताना शाळकरी मुलगी पडली, हंडा गेला जंगलात। दुर्गम भागातील रस्ते, वीज आणि पाण्याच्या बिकट समस्येमुळे नागरिकांचे हाल थांबण्याचे नाव घेत नाहीयेत। धडगाव तालुक्यातील अति दुर्गम भमाना गावातील वाहनापायी पाड्यावर पाणी टंचाईनं अत्यंत गंभीर रूप धारण केलं आहे। शनिवारी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी नैसर्गिक झऱ्यावरून पाणी आणताना एका शाळकरी मुलीचा पाय घसरून ती खाली पडली, तर तिच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खोल जंगलात पडून गेला। शाळेत जाण्यापूर्वी 1 ते 2 किलोमीटरची पायपीट वाहण्यापायी पाड्यात नळ पाणी योजना नसल्यानं येथील महिलांसह लहान शाळकरी मुलींना दररोज 1 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील झऱ्यावरून पाणी आणावं लागतंय। नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी डोंगराळ आणि कच्च्या वाटेवरून पाणी घेऊन येत असताना या मुलीचा अचानक पाय घसरला। सुदैवानं या घटनेत मुलीला किरकोळ दुखापत झाली असली तरी पाण्याचा हंडा खोल जंगलात निघून गेल्यानं कुटुंबावर आज पाण्यासाठी वंचित राहण्याची वेळ आली आहे। झोळीतून वाहतूक आणि पाण्यासाठी कसरत, ग्रामस्थांचा संताप। या घटनेनंतर संपूर्ण गावात प्रशासनाविरोधात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले। या पाड्यात रस्ता नसल्यानं गरोदर महिलांना उपचारासाठी 4 किलोमीटर अंतरावरील जवरपाडा इथं बांबूच्या झोळीतून न्यावं लागतं। त्यातच आता लहान मुलींनाही पाण्यासाठी असा जीव धोक्यात घालावा लागतोय। आमच्या लेकी शिकणार की पाण्यासाठी असा जीव धोक्यात घालून पाणी भरणार। आज मुलगी पडली आणि बचावली, पण उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने तात्काळ नळ पाणी योजना आणि रस्त्याची सोय करावी, असं संतप्त ग्रामस्थ व पालक भमाना यांची मागणी आहे। तीव्र आंदोलनाचा इशारा। स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या भमाना पाड्यातील ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। गावात तात्काळ पक्का रस्ता, वीज आणि नळ पाणी योजना मंजूर न झाल्यास जिल्हा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आमरे मारो रोवन नाव से आमो न्या बोमाना माजी उतला न्या वाहने पानी पाड़ा मारो इतला आमो ते आमो 4 किलोमीटर बोइडू सोंगनो इतला आमरे जागे रोस्तु निंदे से ते आमो 4 किलोमीटर उतोनु भी इतला सोंगनु भी इतला आमो दोडगांव जातला ती भी आमो हो न्यारोने 4 किलोमीटर आमो उतरता बोइडू खूब मोठो उतोनु इतला ते आमो उतरता मा गाड़ी भी जात रहितली ती भी आमो अंत गाड़ी जात रही तर आमु फसवा फसवा लिंबी आवत रही फस 4 किलोमीटर बोइडू सोड़ी नाउन होइतला आमु एक दो जरे न्याहरी दिवस पर बाहर काय भी ओरे और आवी आमरी तर अंत आमु न्याहरी बोइडे मोटलू बोइडू आमरुची जुली गालीने आमु नेडा उतारतला बोइडू तोत्रक मा भी मोटली गाड़ी जुड़ी ते तार नि जुड़तली ते तार फसो भी आमु वापस लाउन होइतला ई विषय आमु सरकारे सड़क बनावीन आपणू जुवे न्याहरी कत भी आज बार कन्नु जुवे आमु न्याहरी के आमो न्याहरी खूब तकलीफ करने हंडोइला ते सरकार आमु आपणू जुवे न्याहरी रस्ते बनावणू जुवे सेतु गाटो परे जंगरमा गाटो मारून पाणी दावणू एक दुपट जाय काय करे बहु कोटे पाणी बनणं आमरो। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।